नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत तिसरा डोळा कसा जागृत कराल. थर्ड आय. पिनियल ग्लँड विज्ञानाचा आणि अध्यात्माचा पूल. आपल्या मेंदूत एक अत्यंत लहान पण महत्त्वाचा भाग असतो ज्याला आपण पिट्युटरी ग्लँड म्हणतो. भारतीय अध्यात्मात यालाच आज्ञाचक्र किंवा तिसरा डोळा थर्ड आय म्हटले जाते. हे केवळ एक आध्यात्मिक प्रतीक नसून त्यामागे ठोस न्यूरोसायन्स आहे. पिट्युटरी ग्लँड म्हणजेच काय? स्थान हे मेंदूच्या अगदी मध्यभागी बसलेले असतं. मेंदूत इतर सर्व भाग जोडीने ड्युअल असतात, पण पिट्युटरी ग्लँड मात्र एकटा आणि मध्यभागी असतो. मास्टर ऑफ मास्टर्स. हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्रंथी शरीरातील इतर सर्व ग्रंथींचे थायरॉइड, सेक्स हार्मोन इत्यादी नियंत्रण करतात. पण पिट्युटरी ग्लँड या सर्वांच्या पलीकडे जाऊन सूक्ष्म कार्य करतो. सर्केडियन रिदम हे आपल्या शरीरातील 24 तासाचे चक्र झोप आणि जाग नियंत्रित करते. अंधार पडल्यावर हे मेलाटोनिन नावाचे हार्मोन तयार करते, ज्यामुळे आपल्याला झोप येते. दुसरं, पिनियल ग्लँड आणि थर्ड आय. द थर्ड आय मिस्टरी. फर्स्ट आय. मेडिकल सायन्सनुसार उत्क्रांतीच्या सुरुवातीला हा आपला पहिला डोळा होता, जो नंतर मेंदूच्या आत विसावला. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. या ग्रंथीमध्ये छोटे छोटे क्रिस्टल असतात. जेव्हा आपण ध्यान मेडिटेशन करतो तेव्हा या क्रिस्टलमध्ये ऊर्जा निर्माण होते. त्याला अध्यात्मात तिसरा डोळा उघडणे म्हणतात. कॅल्सिफिकेशनची समस्या. आपण वापरत असलेला फ्लोराईड युक्त टूथपेस्ट, प्रक्रिया केलेले अन्न, प्रिझर्वेटिव्ह आणि कीटकनाशने यामुळे पिनिकल ग्लँडवर कॅल्शियमचे थर असतात. यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती आणि अंतर्ज्ञान क्षमता कमी होते. तिसरं, पिनियल ग्लँड सक्रिय करण्याचे फायदे. पिनियल ग्लँड ही सक्रिय झाल्यामुळे आपल्याला खालील गोष्टींचा अनुभव येतो. पहिलं, सिक्स सेन्स भविष्यातील गोष्टींचा अंदाज येणे किंवा अंतर्ज्ञान वाढणे. दुसरं, 100% तंदुरुस्ती. शरीरातील सर्व ग्रंथींचे संतुलन सुधारते. तिसरं, मॅनिफेस्टेशन. आपल्या इच्छा प्रत्यक्षात आणण्याची शक्ती वाढते. चौथं,